सुस्वागतम इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनो. आपण सेतू अभ्यासक्रम शिकत आहोत. इयत्ता 6वीवर आधारित अभ्यासक्रम विषय गणित. गणित या विषयाचा सेतू अभ्यासक्रम शिकतोय. सेतू अभ्यासक्रमाचा दिवस 18वा आहे आज. आज आपण शिकणार आहोत दशांश अपूर्णांकांची वजाबाकी. दशांश अपूर्णांकांची बेरजेची क्रिया आपण शिकलोय. त्याच प्रमाणे वजाबाकीचीही क्रिया करायची आहे. आज आपण शिकणार आहोत दशांश अपूर्णांकांची वजाबाकी. वजाबाकी करत असताना एकक, दशक, शतक, हजार, दशहजार या स्थानांचेही विचार करावा लागतो. इथे मी PDF-मधील स्क्रीनशॉट काढून दाखवलेले आहेत. दिवस 18वा या पानाचे स्क्रीनशॉट आहेत. इथे काही उदाहरणे दिलेली आहेत, काही शाब्दिक उदाहरणे दिलेली आहेत. या सर्व उदाहरणांचा आपण सराव करूया. प्रश्न पहिला आहे, रामूच्या पेन्सिलची लांबी 10.7 सेंटीमीटर आहे व मंदारच्या पेन्सिलची लांबी 5.4 सेंटीमीटर आहे. तर रामूची पेन्सिल मंदारच्या पेन्सिलपेक्षा कितीने मोठी आहे? इथे आपल्याला लांबीतील फरक काढायचा आहे. मग रामूची पेन्सिल मंदारच्या पेन्सिलपेक्षा कितीने मोठी आहे हे आपण काढणार आहोत. यासाठी वजाबाकी करूया. रामूच्या पेन्सिलची लांबी 10.7 सेंटीमीटर आणि मंदारच्या पेन्सिलची लांबी 5.4 सेंटीमीटर. पहा, वजाबाकीची क्रिया करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करता येते, पण लहान संख्येतून मोठी संख्या वजा करता येत नाही. दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत. 7तनं 4 गेले, 3 उरले. शून्यातून 5 जात नाही, म्हणून शून्याच्या ऐवजी आपण 10 घेतले. शेजारच्या घरातून आपण 1 आणलेला आहे, म्हणजे 10 झाले. 10तनं 5 गेले, 5. शेजारच्या घरात आता 0 राहिलं आहे, म्हणजे 5.3. म्हणजे रामूची पेन्सिल 5.3 सेंटीमीटर मोठी आहे. 5 सेंटीमीटर आणि 3 मिलीमीटर असे वाचन करतात. 5.3 सेंटीमीटर मोठी आहे. अशा प्रकारे वजाबाकीची क्रिया करताना आपण शेजारच्या घरातून 1 आणण्याची क्रिया ही आपल्याला समजली पाहिजे. पहा, इथे प्रश्न दुसऱ्यामध्ये काही उदाहरणे सोडवायची आहेत. 192.53 वजा 62.70. या ठिकाणी मांडणी व्यवस्थित करायची. अंक लांब लांब लिहायचे आहेत. पहा मी कसं लिहित आहे, निरीक्षण करा. वजा 62 लिहिताना दशक आणि एकक स्थानी 62 लिहिले आणि 7 आणि 0 दशांश आणि शतांश स्थानी लिहिले आहेत. शतक स्थानी 0 लिहून घेतला आहे. पहा, डावीकडे 3 अंक आणि उजवीकडे 2 अंक समान आहेत. 3तून 0 जातात, 3 उरले. 5तनं 7 जात नाही, म्हणून आपण इथे 5 खोडून शेजारच्या घरातून आपण 1 आणणार आहे. शेजारच्या घरात 1, 2च्या ऐवजी 1 शिल्लक राहिला. आता 5चे 15 केलेत. 15तनं 7 गेले, 8 उरले. आता दशांश चिन्ह देऊया. आता डावीकडे 1च राहिलेले, 1 खोडून आपण 11 केले एकाचे. शेजारच्या घरातून 1 आणला आहे, एकाचे 11 झाले. 11तनं 9 गेले, 2 उरले. 8तनं 6 जातात, 8तनं 6 गेले, 2 उरले. 1तनं 0 गेला, 1 उरले. पहा, शेजारच्या घरातून आपण 1 आणणे म्हणजे 10 आणलेले आहेत. प्रश्न तिसरा, पुढील दशांश अपूर्णांकांची वजाबाकी करा. पहा, वजाबाकी करत असताना मांडणी व्यवस्थित करून घ्या. इथे 2 उदाहरणं लिहून दिलेली आहेत. पहा, 76.56 वजा 12.457. 76.56 वजा 12.457. इथे दशांश चिन्हानंतर 3 अंक आहेत. वरती सहस्रांश स्थानी काहीच नाही, म्हणून आपण तिथे 0 लिहिलं आहे. पहा, वजाबाकी करत असताना लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही, म्हणून शेजारच्या घरातून आपण 10 आणूया. 0तनं 7 वजा होत नाही. 0 कडून आपण 10 लिहिलेत. शेजारच्या घरातून आपण 10 आणलेले आहेत. 10तनं 7 गेले, 3. दशांश शतांश घरात 5तनं 5 गेले, 0. दशांश घरात 5तनं 1 गेला, 4 गेले, 1 उरला. 6तनं 2 गेले,
4 उरले, 7 1 गेला 6 उरला, 64.103. पहा 10 7 गेले, 3 उरले, इकडून 1 आणल्यामुळे ते 5 राहिलेत, 5 5 गेले 0. अशा प्रकारे ही वजाबाकी करायचे. दुसरे उदाहरण पहा, 63.000 आपण लिहितोय, दशांश, शतांश आणि सहस्रांश स्थानी 0 लिहिलेत. 20.124. पहा ही वजाबाकी करताना काळजीपूर्वक वजाबाकी करायची, कारण शून्यातून खालच्या मोठ्या संख्या वजा होत नाहीत. म्हणून आपण डावीकडच्या घरातून 1 1 आणणार आहोत. 3तून 1 गेला 2 उरले, 3तून 1 इकडं आणला दशक स्थान 10, परत इकडचं 1 आणलेलं आहे, तिथे राहिले 9, इथे झाले 10 शतांश स्थानी, आणि 10चे पुन्हा इकडे 1 आणले, त्यामुळे इथे झाले 10 सहस्रांश स्थानी. आणि आता वजाबाकी करायला आपल्याला संख्या मिळालेली आहेत. 10 10तून 1 गेला, इथं राहिले 9, पुन्हा 10तून 1 इकडे आणला 9. आता वजाबाकी करूया. 10मधून 4 गेले 6, 9मधून 2 गेले 7, 9मधून 1 गेला 8, दशांश चिन्ह, 3तून 0 गेले 2, 6तून 2 गेले 4, 42.876. तिसरे उदाहरण पहा, 452.000 वजा 65.45 शतकस्थानी 0 लिहिलेलं आहे. पहा आपण वजाबाकी पुन्हा त्याचप्रमाणे करायचे. शेजारच्या घरातून आपण 10 10 आणणार आहे. इकडे शून्यातनं 0 गेला 0, शून्यातून 5 जात नाही. इथे आपण शेजारच्या घरातून 1 आणणार आहे, तिथं 0 आहे, त्यामुळे पुन्हा शेजारच्या घरात गेलो डावीकडे. डावीकडील एकक स्थानातून 2 दशांश स्थानी आणले, 0 कट करून 10 झालेत. पुन्हा 10तनं 1 इकडे घेतला, इथं राहिले 9, शतांश घरात 10 झाले. आता शतांश घरातून आपण वजाबाकी करू. 10तनं 5 गेले 5, 9तनं 4 गेले 5, 1तून 5 जात नाही, म्हणून आपण शेजारच्या घरातून 5तून 1 10 इकडे आणले. 10 आणि 1 11तनं 5 गेले 6, 4तनं 6 जात नाही, म्हणून 4चे 14 केले. शेजारच्या घरातून 10 आणलेले आहेत. 1 आणणे म्हणजे 10 आणणे इकडे. 14तनं 6 गेले 8, 3तनं 0 गेला 3, 386.550. ही वजाबाकी आणखीन एक वेगळ्या पद्धतीने मी इथं करून दाखवते. जुनी पद्धत आहे ही. 452.000 65.450. शून्यातनं 0 गेलं 0, शून्यातनं 5 जात नाही, 10तनं 5 गेले 5 उरले. शेजारच्या घरात खाली हातचा 1 दिला, 10तनं 4च्या ऐवजी 5 वजा करायचे 5. आता इथे 1 हातचा दिला, 2तनं 6 जात नाही, म्हणून 12तून 6 गेले 6 उरले, हातचाला 1, 5तनं 7 जात नाही, म्हणून 15तनं 7 गेले 8, हातचाला 1, 4तनं 1 गेले 3. ही जुनी पद्धत आहे आणि ती नवी पद्धत आहे आत्ताची वरची. 200.35 वजा 14.256. तर ज्या ठिकाणी रिकामी घरं आहेत तिथे आपण 0 लिहिलेले आहेत. आणि आता वजाबाकी करूया. शून्यातून 6 जात नाही, म्हणून शेजारचे 5तनं आपण 1 इकडे आणणार आहोत. 1 म्हणजे 10. शून्यातनं 6 जात नाही, शून्याचे आपण 10 केले, शेजारच्या घरात 4 राहिले. 10तनं 6 गेले 4 उरले. 4तनं 5 जात नाही, 4चे 14 करायचे आणि 3चे 2 करायचे. 14तनं 5 गेले 9, 2तून 2 गेला 0, दशांश चिन्ह दिला. आता डावीकडे एकक स्थानी शून्यातून 4 जात नाही, शेजारच्या घरातही 0 आहे, मग आपण शतक स्थानातून 1 दशक स्थानी आणूया. तिथे 10 झाले आणि दशक स्थानातल्या 10तून 1 इकडे आणला, इथे 10 झाले. 10तनं 4 गेले 6 राहिले, 9तनं 1 गेला 8, 1तनं 0 गेला 1, 1शी 1, 186.
094. पहा पाचवी वजाबाकी 140.61 वजा 12.007. आता सहस्रांश स्थानी 0 आणि इथं शतक स्थानी 0 दिलाय. आता वजाबाकी आपण आता शिकलोय त्याचप्रमाणे करतोय. शून्यातून 7 जात नाही. शेजारच्या घरातून 10 आणायचे. 1 आणायचे म्हणजे 10 होतील त्याचे. इथे 10. शेजारच्या घरात 1च होता, तिथे राहिला 0. 10तनं 7 गेले 3. आता इथं 0तनं 0 गेला 0. 6तनं 0 गेला 6. दशांश चिन्ह दिले. आता 0तून 2 वजा होत नाही म्हणून 10 केले. तिथे शेजारच्या घरात 3 राहिले. 10तनं 2 गेले 8. 3तनं 1 गेला 2. 1तनं 0 गेला 1. 128.603. पहा सहावे उदाहरण. 30 वजा 30 पूर्णांक द्यायचे आणि पुरे 3 शून्य द्यायचे, कारण वजाबाकी पुढची 3 घरांची आहे. 30.000 वजा 12.005. पाहता इथे वरती 4 घरांमध्ये 0 आहे. पहा आपण डायरेक्ट दशक स्थानातून एकक स्थानी घेऊन पुन्हा दशांश स्थानी, शतांश स्थानी आणि सहस्रांश स्थानी घेणार आहोत. 3ही घरांमध्ये 0 आहे. एकक घरामध्ये 0 आहे म्हणून 3तनं आपण एकक स्थानी घेतला. एकक स्थानातून 1 दशांश स्थानी घ्यायचा आहे. तिथे झाले 10. पुन्हा दशांश स्थानातून 1 शतांश स्थानी घेतला. तिथे झाले 10. आणि दशांश स्थानातून 1 सहस्रांश स्थानात घ्यायचा. आता इथे सहस्रांश स्थानी 10 झालेत. 10तनं 5 गेले 5. 9तनं 0 गेला 9. 9तनं 0 गेला 9. दशांश चिन्ह. 9तनं 2 गेले 7. 2तनं 1 गेला 1. 17.995. पहा सातवे आणि आठवे उदाहरण पहा. 200.005 वजा 56.1 आणि 2 सहस्रांश स्थानी 0 दिले. पहा आता वजाबाकी करूया आपण. वजाबाकी करताना मोठी संख्या आपण वरती येईल या पद्धतीने आपण वजाबाकी करतोय. त्यासाठी शेजारच्या घरातनं आपण 1 घेणार आहोत. 5तून 0 गेले. 5तून 0 वजा करायचे. 5तनं 0 गेले 5. आता इथे 0तनं 2 वजा होत नाही. शेजारच्या घरी 0, त्याच्याही शेजारच्या घरी 0, त्याच्याही शेजारच्या घरी 0 आहे. आपण डायरेक्ट शतक स्थानातून आपण घेणार आहोत. आता शतक स्थानी फक्त 1 शिल्लक राहिला आहे. दशक स्थानी 10, एकक स्थानी 10 झाले. आता एकक स्थानातून दशांश स्थानी आपण 1 आणलं, त्यामुळे तिथे 9 राहिले, इकडे 10 झाले. आणि दशांश स्थानातून 1 इकडे शतांश स्थानी आणला, तिथे झाले 10. 10तनं 2 गेले 8. 9तनं 1 गेला 8. दशांश चिन्ह. 9तून 6 वजा केले. 9तून 6 वजा केले 3. त्यानंतर पुन्हा 9तून 5 वजा केले 4. 1तनं 0 गेला 1. 143.885. पुढे आठवे उदाहरण पाहूया. 108.56 वजा 0.62 वजा 87. 6तनं 7 जात नाही म्हणून शेजारच्या घरातून 1 आणला. 16तनं 7 गेले 9. 4तून 8 जात नाही म्हणून शेजारच्या घरातून 1 आणला. इथे 4चे 14 झाले. एकक स्थानी 7 राहिले. 14तनं 8 गेले 6. दशांश चिन्ह. 7तनं 2 गेले 5. 0तून 6 वजा होत नाही म्हणून शेजारच्या घरातून 1 आणला. इथे झाले 10. शतक स्थानी 0 राहिला. 10तनं 6 गेले 4. 0तनं 0 गेले 0.
45.69. पुढील उदाहरण शाब्दिक उदाहरणे पहा. राजन कारने 85.9 किलोमीटर वेगाने प्रवास करत होता. रस्त्यावर कारची वेग मर्यादा 55 किलोमीटर अशी सूचना होती. तर त्याने गाडीचा वेग कितीने कमी केल्यास वाहतुकीच्या नियमांचे पालन होईल? वेग मर्यादा 55 किलोमीटर आहे आणि तो चालवत होता 85.9 किलोमीटर वेगाने. मग त्याला किती वेग कमी करावा लागेल? कारचा वेग कमी करावा लागेल. त्यासाठी आपल्याला त्याच्या वेगातून रस्त्यावरच्या नियमांचा वेग वजा करावा लागेल. कारचा वेग 85.9 किलोमीटर आहे आणि रस्त्यावर कारची वेग मर्यादा 55 किलोमीटर आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करूनच कार चालवावी लागते. 55 किलोमीटर. राजनला किती किलोमीटर आपला वेग कमी करावा लागेल? त्यासाठी आपण इथं वजाबाकी करूया. कमी करण्याचा वेग, कमी करायचा वेग बरोबर दशांश स्थानातून वजाबाकी करूया. 9तनं 0 गेले 9, दशांश चिन्ह, 5तनं 5 गेले 0, 8तून 5 गेले 3. म्हणजे त्याचा वेग 30.9 किलोमीटर ताशी कमी करावा लागेल. म्हणजे 30.9 किलोमीटर वेग ताशी कमी करावा लागेल. एवढा कमी केल्यास त्याचं वाहतुकीच्या नियमांचं पालन होईल. वाहतुकीच्या नियमांचे पालन करूनच कार चालवावी. पुढचा प्रश्न आहे. करिश्मा ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत 2,54,000 मीटर प्रवास करत आहे. यापैकी तिने 168.63 किलोमीटर प्रवास पूर्ण केलेला आहे. तर किती किलोमीटर प्रवास करणे बाकी आहे? करिश्मा ए या ठिकाणापासून बी या ठिकाणी जात आहे. ए या ठिकाणी 0 मीटर, त्यानंतर 2,54,000 मीटर ती प्रवास करत आहे. त्यापैकी तिने 168.63 किलोमीटर प्रवास केलेला आहे. 168.63 किलोमीटर प्रवास तिने केलेला आहे. आता उरलेला प्रवास किती किलोमीटर तिचं करणे बाकी आहे हे आपल्याला काढायचे आहे. आता इथं आपण एकक पाहिलं तर मीटरमध्ये दिलेलं आहे. 2,54,000 मीटर आहे. या मीटरचे आपल्याला किलोमीटरमध्ये रूपांतर करावे लागेल. 2,54,000ला 1,000ने भाग देऊ म्हणजे आपले मीटरचे किलोमीटरमध्ये रूपांतर होते. 1,00,000 भाग दिला, 3 शून्य कट केले म्हणजे 254 किलोमीटर. तिला 254 किलोमीटर प्रवास करायचा होता. त्यापैकी तिने 168 किलोमीटर प्रवास केलेला आहे. आता आपण वजाबाकी करूया. म्हणजेच 254 मधून 168.63 वजा करायचे आहे. 254 दशांश चिन्ह 000 एकूण तिचा प्रवास आहे. त्यापैकी तिने केलाय 168.63 एवढा प्रवास तिने केलेला आहे. आता एकूण प्रवासातून केलेला प्रवास आपण वजा करूया. वजाबाकी करू म्हणजे किती प्रवास करणे बाकी आहे ते निघेल. सहस्रांश स्थानी 0 आपण लिहून घेऊ. सहस्रांश स्थानी 0 लिहिलंय. शिल्लक प्रवास किती आहे? 254.00 सहस्रांश स्थानी 0 लिहिलंय. वजाबाकी करू. इथे वरती शून्यातून मोठ्या संख्या जात नाहीत. आपल्याला वजाबाकी करताना काळजी घ्यावी लागेल. शून्यातून 3 जात नाही म्हणून शेजारच्या घरातून आपण 1 आणूया. आपण इथे शेजारच्या घरातही नाही. एकक स्थानातून आपण दशांश स्थानी 1 आणलेला आहे म्हणजे त्याचे झाले 10. इथे दशांश स्थानातून शतांश स्थानी 10 आणले. 10तनं 3 गेले 7, 9तनं 6 गेले 3, 3तून 8 जात नाही म्हणून दशक स्थानातून 1 आपण उजवीकडे घेऊया. 3चे झाले 13, 5चं 1 इकडे दिल्यामुळे 4 राहिले. 13तनं 8 गेले 5 राहिले.
4तून 6 जात नाही म्हणून 4चे 14 करायचे. शतक स्थानातून 1 इकडे आणला. 14तनं 6 गेले, 8 उरले. 1तनं 1 गेला 0. उत्तर आले 85.370. म्हणजे करिश्माचा शिल्लक प्रवास. किती प्रवास शिल्लक राहिला? 85.370 एवढा प्रवास करणे बाकी आहे. 85 किलोमीटर 370 मीटर प्रवास करणे बाकी आहे. आज सेतू अभ्यासक्रमाच्या 18व्या दिवशी आपण दशांश अपूर्णांकांची वजाबाकी कशी करतात ते शिकलोय. या सर्व उदाहरणांचा सराव करा. वजाबाकी करताना खूप काळजीपूर्वक वजाबाकी करणे गरजेचे आहे, कारण लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही. काळजीपूर्वक वजाबाकी करा. धन्यवाद माझ्या बालमित्रांनो. घरीच राहा, सुरक्षित राहा, नियमित अभ्यास करा. सेतू अभ्यासक्रम पूर्ण करा.